सर्वप्रथम सर्व उपस्थित रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत आणि सर्वांना नवीन वर्षाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. धनश्रीलेना पुष्पगुच्छ देऊन सीमावर्ती त्यांचं स्वागत करतील. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. सौ धनश्री यांची माझ्यामध्ये ठाणेकरांना ओळख करून द्यायची गरज नाही, पण तरी सुद्धा मला त्यांच्याबद्दल दोन शब्द बोलावेसे वाटतात, त्यांची ओळख करून द्यावीशी वाटते. सौ धनश्री यांनी MA इन संस्कृत ही पदवी प्राप्त करून दुसरी पदवी प्राप्त केली तर मुंबई विद्यापीठात प्रथम क्रमांक. अजून बऱ्याच गोष्टींवर तुम्हाला टाळ्या वाजवायला लागतील. संस्कृत भाषेबरोबर जर्मन भाषा येते ना अवघड. जर्मन भाषेच्या सर्व परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण. ठाण्यात JK सिंघानिया शाळेत 2 वर्षे संस्कृत विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होत्या. 50हून अधिक विविध विषयांवर त्या संहिता लेखन करतात. त्याचबरोबर विविध विषयांवर व्याख्याने जसं गुरु महिमा, सांगे कबीर, मेघदूत, गंगाधरी, आनंद आरती रवींद्रनाथ, रामरक्षा चिंतन आणि बऱ्याच विषयांवर सातत्याने व्याख्यान करतात. दोन मला त्यांच्याबद्दल खरंच विशेष गोष्टी सांगाव्याशा वाटतात. वयाच्या 12व्या वर्षी संपूर्ण गीता पाठांतरात स्पर्धेत महाराष्ट्रात सर्वप्रथम. मध्ये समर्थांनी समोर बसलेल्या शिष्यांना सुद्धा नमस्कार केलेला आहे. श्रोते शिष्य आहेत त्यांनाही त्यांनी नमस्कार केला. का नमस्कार केला? कारण रामदास स्वामींची धारणा अशी आहे की समोर बसलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये रामच आहे, फक्त तो त्यांना दिसत होता, आपल्याला दिसत नाही. हाच त्यांच्या आणि आपल्यातला फरक आहे आणि म्हणून ते रामदास आहे. गोंदवलेकर महाराजांच्या बाबतीत सुद्धा एक किस्सा सांगितला जातो की महाराजांची जेव्हा प्रवचनं व्हायची तेव्हा अशीच खूप गर्दी असायची आणि पुढे काही पहिल्या रांगेमध्ये बसून एक श्रोता पेंगायचा, एक साधक. लागोपाठ 3-4 दिवस तेच चाललेलं होतं. महाराजांचे जे भक्त होते ते म्हणाले, अरे हा आमच्या महाराजांचा अपमान आहे, तुम्ही पहिल्या रांगेत बसता आणि पेंगता काय? मग चालेल ना, असं काही नाही. पण पहिल्या रांगेतच बसून पेंगायचं म्हणजे काय? शेवटी एकाला राहवत नाही आणि तो महाराजांना सांगतो की अहो, तो पहिल्या रांगेतला श्रोता बघा, तो पेंगतो, तो काय साधक म्हणायचं याला? महाराजांनी काय उत्तर द्यावं? महाराज म्हणाले, पेंगे ना, पेंगतोय ना, पेंगे ना. मी कुठे त्याच्याशी बोलतोय? मी त्याच्याशी बोलतच नाहीये, मी त्याच्यातल्या आत्मा रामाशी बोलतोय. हा राम, आत्मा राम ज्यांना दिसतो त्यांना सगळं राममय दिसतं. कोटी भागीरथी करा ना म्हणाले, सगळ्यांना समान 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 घेऊन टाका ना, मग काय प्रश्न राहतो? हो म्हणाले, अरे ते लक्षातच आलं नाही. आणि मग ते भागाकार करत मंडळी बसलेली आहे. मग 33 कोटी, 33 लाख, 33,000, 333 इतकी श्लोकसंख्या प्रत्येकाच्या वाट्याला आली. 100 कोटी भागिले 3 सगळं केलं. पण 100ला 3 म्हणजे 3 भाग जायचा कसा? 100ला हवं तर तुम्ही भागून बघायला हरकत नाही, पण भाग जाणार कसा? त्यामुळे 99 पर्यंत भाग जाईल, पण एक उरतोच, एक उरणारच आहे. तसं इथे सुद्धा 100 कोटी विस्तार असलेल्या रामायणाला भागून 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 सुद्धा शेवटी एक श्लोक उरलेला आहे. आता करायचं काय? शंकरच होते ते. शंकर म्हणाल्यावर सोपी गोष्ट आहे. हा श्लोक मोजा बरं. मोजला. अनुष्टुप छंद. अनुष्टुपाची व्याख्या काय आहे? 20-30 32 अक्षर ज्याच्यामध्ये असतात तो अनुष्टुप. म्हणाले घ्या ना 10 अक्षर, तर तेवढी 2 अक्षर तुम्ही माझ्यासाठी सोडा. ही 2 अक्षर होती राम. आणि ही राम अक्षर शंकराला मिळालेली आहेत. आणि शंकराला जो आनंद झालेला आहे, अत्यानंदामध्ये शंकर बुडवून गेलेले आहेत की जे मिळवायचं ते मिळालेलं आहे. आणि नामस्मरणाचा पहिला जनक जर कोण असेल तर तो शंकर आहे. कारण सुरुवात केली त्यांनी रामनामाचा जप करायला सुरुवात केलेली आहे आणि अत्यंत मग्न झालेले आहेत त्याच्यामध्ये. त्यांच्या चेहऱ्यावरनं आनंदाच्या लहरीच्या लहरी ओसंडतायत. सगळ्यांना कळलंय की यांना काहीतरी मिळालंय, पण काय मिळालंय ते सांगतील तेव्हा कळेल ना आपल्याला काय मिळालंय. म्हणून सगळे ऋषी मुनी येऊन बसलेत शंकरासमोर, वाट बघतायत की शंकर ध्यान समाधीतनं बाहेर येतील आणि आपल्याला काय मिळालंय ते सांगतील. म्हणून वाट बघत बसलेली आहेत मंडळी. पण शंकर ध्यानातनं बाहेर येत ते भिन्न दिसते ना. वर्ष युग लोटलेली आहेत आणि मग काही ऋषी कंटाळा करून निघून गेलेत, निघून गेलेत, निघून गेलेत, उरलेत फक्त बुधक ऋषिक ऋषी. याच्यातनं एकच समजून घ्यायचं, आपण काही महत्वाचं मिळवायचं असेल तर चिकाटी असावीच नाही.
चिकाटीशिवाय काहीही मिळत नाही ते बुधकौशिकांनी सप्रमाण दाखवलेले आहे. उरल्यात फक्त बुधकौशिक ऋषी. बुधकौशिक ऋषी सुद्धा बसलेत. कसे वेटिंग रूम मध्ये बसतात तसे नाही, तेही ऋषी आहेत. त्यामुळे ते ध्यानात केलेले आहेत. इकडे शंकर ध्यानामध्ये आहेत, इकडे बुधकौशिक ध्यानामध्ये आहेत. आणि शंकरानं बुधकौशिकांच्या मनामध्ये जाऊन, स्वप्नामध्ये जाऊन त्यांना जे मिळालं ते बुधकौशिकांच्या कानामध्ये जाऊन सांगितलं, मनामध्ये जाऊन सांगितलं. आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः. आपण याचा सामान्य अर्थ काय करणार की रात्री स्वप्नामध्ये येऊन शंकरांनी त्यांना जे मिळालेलं होतं ती रामरक्षा त्यांना सांगितली आणि सकाळी उठून बुधकौशिकांनी ती लिहून काढली. ते काय आपल्यासारखं इथे स्वप्नामध्ये म्हणजे त्या ध्यानामध्ये येऊन सांगितलंय. आणि प्रबुद्ध बुधकौशिक म्हणजे सकाळी जागे झालेले नाही तर त्या ध्यानातनं बाहेर आलेल्या बुधकौशिकांनी जशी आली तशी लिहिली. आणि म्हणून ह्या रामरक्षेचं महत्व वेगळं आहे, अनन्य साधारण आहे. कारण ते शंकराकडनं आलेलं जसंच्या तसं बुधकौशिकांनी आपल्या हातात लिहिलेलं आहे. आदिष्टवान यथा स्वप्ने, ज्याप्रमाणे जसं आदिष्टवान यथा स्वप्ने तसंच्या तसं लिहून काढलेलं आहे. दुसरं त्याच्यामध्ये एकही अक्षर वेगळं लिहिलेलं नाही. म्हणून ह्या रामरक्षेचं महत्व आहे. या रामरक्षेमध्ये आणखीन एक गोष्ट आहे. मुळामध्ये त्याचा प्रश्न इथे विचारलेला नाही, पण शेवटी त्याचं उत्तर मिळणार आहे म्हणून हा प्रश्न मी आत्ताच सांगून ठेवते. शंकर आणि पार्वती कैलास पर्वतावरती गप्पा मारत बसले. मी नेहमी म्हणते तसं की या दाम्पत्याचा मला नेहमी हेवा वाटतो. कुठल्याही कथेची सुरुवात ही शंकर पार्वती कैलासावर गप्पा मारतायत अशीच असते. एवढा वेळ आहे त्यांच्याकडे. पण या गप्पा सामान्य पातळीच्या गप्पा नाहीत, ते शंकर आणि पार्वती आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या गप्पा कुठल्या चालल्यात. त्याच गप्पांमध्ये पार्वतीने विचारलंय की विष्णू सहस्रनामाच्या तुल्यबळ. कदाचित तिने आपल्याकडे बघून विचारलं असेल, पुढच्या काळामध्ये एवढे 1000 नावं घ्यायला वेळ आहे का लोकांना. मग एवढं विष्णू सहस्रनामाच्या तुल्यबळ एक नाव सांगा बरं. हा प्रश्न विचारून ठेवलेला आहे. आता बघूया त्याचं उत्तर आपल्याला कधी कुठे कसं मिळतंय ते. पण हा प्रश्न मूळ रामरक्षेमध्ये नाही, पण ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र नंतर रामरक्षेमध्ये आहे. म्हणून हा प्रश्न आताच सांगून ठेवला. तर असे बुधकौशिक ऋषी ज्यांनी शंकराकडनं मिळालेलं सगळं आपल्यापर्यंत आणून पोहोचवलेलं आहे. बुधकौशिक ऋषी ही श्री सीता रामचंद्रो देवता. कारण आई, तिची नजर, मुलगा, त्याचं वर्तन या सगळ्यांचं एकमेकात विणकाम असतं. किती मोठ्या मोठ्या लोकांची चरित्र वाचा, एक तरी वर्णन असं येतच की आईचे रागावलेले डोळे पाहिले आणि माझं वागणं साफ बदललं. असे कित्येक ठिकाणी उदाहरण येतात. जन्मदा नावाचं पुस्तक आहे, गदिमाने त्याच्यामध्ये अतिशय सुंदर. त्यामुळे आपण धनश्री तुम्ही पण एकत्र आपण सगळ्यांनी रामरक्षा म्हणूया. तत्पूर्वी उद्याचा आपला कार्यक्रम भवभूतींचे सुप्रसिद्ध नाटक उत्तरामचरित्र सौ धनश्री आणि प्रसाद पेढे यांचं व्याख्यान आहे. तेवढ्याच उपस्थित तुम्ही सगळ्यांनी या आणि उद्याच्या व्याख्यानाचा तुम्ही आस्वाद घ्या. आपण सगळ्यांनी एकत्र रामरक्षा म्हणूया आणि आपण धनश्री तुम्ही सुरुवात करा. मग सगळेजण ज्यांना येत असेल त्यांनी म्हणा, त्या नसेल ते दोन शांतपणे ऐकलं तर चालेल. सुरुवात करूया. सगळ्यांनी मोठ्या खऱ्या आवाजात रामरक्षा म्हणूया. श्री गणेश श्री रामरक्षा स्तोत्रमंत्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टुप्छन्दः सीता शक्ति श्रीमद् हनुमान कीलकम् श्री रामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः अथ ध्यानं ध्यायेदाजानुबाहुं कृतशरदर्शं पद्मपद्मासनस्थं पीतं वासोपसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमललोचनं नीरदा
धन्यवाद. सर्व रसिक प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. काल सौ धनश्री लेले यांनी आपल्याला रामरक्षा इतकी सुंदर समजावून सांगितले की आपण खरंच सगळे मंत्रमुग्ध झालो की नाही? अगदी आहे. तर आज अशाच आपण एक वेगळा विषय घेऊन आपण आलोय. भवभूतींचे सुप्रसिद्ध नाटक उत्तर रामचरित्र रसास्पद. आज आपल्याला दोन वक्ते लाभले. सौ धनश्री लेले आहेतच, त्यांच्याबरोबर डॉक्टर प्रसाद भिडे म्हणून पण अतिशय उत्कृष्ट बोलतात, तर त्यांचं आपण स्वागत करूया. सौ धनश्री लेले डॉक्टर प्रसाद भिडे यांना पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत करूया. पूर्ववर्तक पुष्पगुच्छ देतील त्यांना. सौ धनश्री लेले, डॉक्टर प्रसाद भिडे सर. सौ धनश्री लेले. मी धनश्रीने विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानास सुरुवात. धन्यवाद. आयोजकांची संयोजकांची ओळख सुद्धा करून दिली पाहिजे. योजकच तत्र दुर्लभ असं म्हटलेलं आहे. संयोजक हा तो अतिव दुर्लभ अशी सध्याची परिस्थिती आहे. आणि अशा विषयांवरती काल मी जसं म्हटलं तसं की अशा विषयांवरती व्याख्यानं आयोजित करणं, अशा सगळ्या आपल्यासारख्या चोखंदळ जाणकार रसिकांची योग्य ती सोय करणं आणि नाही झाली तर तेवढ्याच मोकळ्या मनानं क्षमा मागणं हे निश्चितच एका चांगल्या आयोजकाचं लक्षण आहे. सुमुखला असं म्हटलं की आम्हाला तुझी थोडीशी ओळख असणं फार गरजेचं आहे. सुमुख वर्तक. सुमुख वर्तक हे फार्मास्युटिकल कंपनीमध्ये डायरेक्टर म्हणून काम करतात आणि तो त्यांचा काय म्हणूया व्यवसाय आहे, पण त्यांची आवड, त्यांचा छंद ही चांगल्या कार्यक्रमांची निर्मिती ही त्यांची खरी आवड आहे. आतापर्यंत अपूर्व प्रोडक्शन्स ही त्यांची संस्था आणि आतापर्यंत अपूर्वाच्या मार्फत त्यांनी 25हून अधिक कार्यक्रमांची निर्मिती केली. विशेष सांगायचं म्हणजे सुरश्री हा सुरेश वाडकर, रवींद्र साठे आणि श्रीधर फडके, सुरश्री या तिघांना एकत्र घेऊन हा कार्यक्रम करणं हे निश्चितच मोठी गोष्ट आहे आणि अपूर्वांनी ती केलेली आहे. स्वतंत्रते भगवती ह्या कार्यक्रमाची निर्मिती, हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर झाला. श्रीनिवासकडे संगीत रचने, शुक्रतारा एक सांगीतिक प्रवास आणि अशा असंख्य विषयांवरती आजपर्यंत सुमुखनी अपूर्व प्रोडक्शन्स तर्फे कार्यक्रम दिलेले आहेत. रसिकांना ते आवडलेले आहेत. इतकेच नाही तर काही वेगळे विषय लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी सुमुखची कायमच धडपड असते. स्मिता जयकर यांचं योगचक्र कार्यशाळा या सुमुखनी आयोजित केलेल्या आहेत. इतकंच नाही तर त्या तिघांची गोष्ट या नाटकाचं चर्चासत्र असेल किंवा ज्योतिष विषयांवरच्या कार्यशाळा असतील. विद्याधर घैस आजकाल आले होते आपल्याकडे, आजही आलेले आहेत. त्यांच्या कार्यशाळा सुमुखनी आयोजित केलेल्या आहेत. सच्चिदानंद शेवडे, शरद पोंक्षे, सुधर शेवडे अशा मंडळींची व्याख्यानं त्यांनी वारंवार आयोजित केलेली आहेत. श्री विनय राजवाडे संगीतकार यांच्या आनंदघन कार्यक्रमाची प्रस्तुती आणि आयोजन त्यांनी केलेलं आहे. हिंदू जागृतीमध्ये कार्य करतायत आणि मला गंमत असं वाटतं की स्वतःची संस्था असून सुद्धा मी एका दुसऱ्या सभेचा कार्यकर्ता आहे हे सुद्धा ते तितक्याच अभिमानानं सांगतात. आणि सामाजिक गोष्टीत बघितलं तर मूकबधिर मुलांसाठी त्यांनी कॉन्कर इम्प्लांट यासाठी प्रयत्नशील ते आहेत. या सर्जरीसाठी फक्त गरजू मुलांसाठी मात्र ही उपलब्धता करून दिलेली आहे. आणि नाम संस्थेसाठी लातूरमध्ये राहणाऱ्या लोकांचा पाण्याचा प्रश्न भेडसावत असताना नाम संस्थेला लातूरसाठी पुरेपूर भरपूर मदत सुमुख वर्तक यांनी केलेली आहे. असे सामाजिक सांस्कृतिक दृष्ट्या खरे आपल्याला संवेदनशील असणारे असे सुमुख वर्तक. धन्यवाद. नमस्कार रसिक हो. सर्व आपल्यासारख्या जाणकार चोखंदळ आणि वयानं, मानानं, नामांकित, मानांकित अशी सगळी मंडळी समोर आहेत आणि या सगळ्यांना आधी आम्ही मनापासून अभिवादन करतो. कोरडेबाईंना मनापासून अभिवादन करते. आणि आजचा विषय भवभूतीचं उत्तर रामचरित्र. काल आपण रामरक्षा ऐकली आणि नुसती ऐकली नाही तर आपण त्याचा एक भाग होऊन ऐकली, कारण जे अवयव तिकडे वर्णन केले ते आपल्यालाही आहेत ना. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं रंगून गेलो होतो, गुंगून गेलो होतो, गुंतून गेलो होतो. आणि नंतर जी आपण सगळ्यांनी मिळून रामरक्षा म्हटली, मला नेहमी वाटतं की सहयोगच्या भिंतींचं भाग्य केवढं आहे. ते जरा खरवडलं तर त्यातलं संगीताचे सूर निघतील. मी खरवडणार नाहीये, गुप्ते काकांना सांगून ठेवते कारण आत्ताच नवीन झालंय. पण तरीही की काल त्याच्यामध्ये रामरक्षेचे ध्वनी सुद्धा आता त्याच्यामध्ये मिसळलेला आहे. आणि एवढ्या सगळ्यांनी एकत्रित म्हणण्याचा जो एक परिणाम असतो ना, आणि आपल्याकडे म्हटलंय की संघे शक्ती कलयुग, की कलियुगामध्ये संघटना करणं, संघटना म्हणूया नको, संघटन करणं
ही खऱ्या अर्थानं शक्ती आहे आणि ती काल आपण इथे आपल्या मार्फत प्रयत्न केला त्या पद्धतीनं जाण्याचा आणि आज आपण एका नाटकाचा विचार करणार आहोत की असणारच आहेत ना, बरोबर धरलाय गौभूतीने. आणि मग मी निरोप सांगायला चालले कुणाचा, तर अगस्तींची पत्नी आहे ना लोपामुद्रा, तिनं निरोप दिला. कुणाला निरोप दिलाय? गोदावरीला निरोप दिलाय. बरं, काय निरोप दिलाय? निरोप असा आहे की राम दंडकारण्यामध्ये आलेला आहे, त्याला पुन्हा पुन्हा सगळ्या घटना आठवत आहेत, गोष्टी आठवत आहेत, त्याची अवस्था फार बिकट होणार आहे. तो फार व्याकुळ होतोय बघ क्षणोक्षणी. आणि असा राम तुझ्या अवतीभोवती राहणार आहे, तेव्हा गोदावरी जरा तू सावध राहा. आणि मुख्य जर असं काही रामाच्या बाबतीत घडलं ना तर त्याला आधार दे बरं, त्याला सावध बरं. काय कल्पना आहे. नदीला सांगितलंय लोपामुद्रेनं की रामाची काळजी घे बरं. आणि त्यावर तमसा काय म्हणते की आता काळजीच करू नकोस. का बरं? कारण रामाची जी संजीवनी आहे ना तीच आता इथे येते. रामनामाचा महिमा असा काही आहे की राजकारण सुद्धा प्रसंगी रामकारण ठरत असतं आणि ते आपण पाहत असतो. तेव्हा रामचरित्राचं गायन करणाऱ्या भोवतीची आठवण आज काढण्यात या अर्थानं औचित्य. आणखी एक दुसरं कारण सुद्धा इथं आहे. कारण असं आहे की रामनाम महाराष्ट्रात विशेष प्रभावी आहे आणि भवभूती हा एक महाराष्ट्रीय संस्कृत नाटक आहे. महाराष्ट्रात रामदास स्वामी गोंदवलेकर महाराज यांनी आपल्या मराठी माणसाला रामनाम घ्यायला शिकवलं. रामकारे म्हणाना असं म्हणत तुझवीण रामा मजकंठ वेना अशा स्थितीपर्यंत रामदास स्वामी येऊन पोहोचले. गोंदवलेकर महाराजांनी तर नामाचं महत्व सांगत असताना असं म्हटलं की नाम घेत असताना राम करता आहे असं म्हणून ते घेतलं तर ते खऱ्या अर्थाने नामस्मरण ठरतं असं म्हणून एक प्रकारे त्यांनी रामनामाचं महत्वच प्रतिपादित केलेलं. संस्कृत कवी आणि नाटककार यांच्याविषयी फारशी वैयक्तिक माहिती कुठेही मिळत नाही, पण भवभूती मात्र आपली स्वतःची माहिती त्याच्या या 3 नाटकांमध्ये विस्ताराने देतो. आणि त्यावरून आपल्याला असं कळतं की नीलकंठ हे त्याचे वडील होते, जातुकर्णी हे त्याच्या आईचं नाव होतं, ज्ञाननिधी हे त्याचे गुरु होते आणि श्रीकंठ अशी पदवी या वश्यवाग भवभूतीला मिळालेली होती. महाराष्ट्रात विदर्भात आमगाव नावाचे एक ठिकाण भंडारा जिल्ह्यात आहे. या भंडारा जिल्ह्यातल्या आमगावचा भवभूती हा रहिवासी होता आणि भवभूतीची आठवण काढण्यासाठी आपल्याला हे एक कारण सुद्धा पुरेसं आहे. या भवभूतीनं रामाचं एक वेगळं चरित्र आपल्या समोर उत्तर रामचरितम या नाटकातून मांडलं. रामाचं वेगळं चरित्र म्हणजे काय? रामायण सुप्रसिद्ध आहेच, पण त्याच्या सुद्धा अनेक आवृत्त्या आणि ते उकळताना त्याला बाहेर पडायला वावच मिळून त्याने आतल्या आतच शिजत राहावं. तसं रामाचं दुःख आतल्या आत वर्षानुवर्ष शिजत राहिले. काय उपमा आहे खरोखर. म्हणूनच या नाटकामध्ये तरी असं म्हणावं असं वाटतं की उपमा भवभूती आहे. या अशा संमिश्र भावनांमध्ये हा अंक संपतो. कधी विपुलाची पृथ्वी आज भवभूती. तसं आपण म्हणतो ना की रामकथा ऐकत असताना एक पाठ घातला जातो हनुमंतासाठी, तसं आज भवभूती नक्की इथे कुठेतरी अदृश्य रूपानं आहे. आणि तो एवढंच म्हणेल की मी लिहिलं होतं मागे कधी काळी की माझं तरलता समजून घेणारे तरल हृदयाचे प्रेक्षक मला कधीतरी गावतील, कधीतरी भेटतील. तो नक्की म्हणेल की हे सगळे जण मम समान धर्मा माझी या जातीचे मज मिळो कोणी. हे सगळे जण माझ्या जातीचे आज मला मिळालेले आहेत. आणि खरोखरच तो आपल्या हे सगळी उपस्थिती बघून आणि आपला हा ग्रुप बघून खऱ्या अर्थानं धन्य असेल. सर्व रसिक प्रेक्षकांचे आज आणि काल तुम्ही उपस्थित राहिलात, खरंच मनापासून तुमचे आभार. आणि आयोजक म्हणून जर आमच्या काही त्रुटी राहिल्या असेल तर आम्ही तुमची क्षमा मागतो. थँक्यू सो मच. थँक्यू.